गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरीचा बेत आलाच किंवा पुरी आणि बासुंदी. पण काही वेळा काय होतं, कितीही मेहनत केली तरी अशी टम्म फुगलेली पुरी बनत नाही आणि पुरी जरी फुगली गेली तरी लगेचच ती नरम पडते किंवा खूप तेलकट पुऱ्या होतात. पण आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे आणि जी पद्धत सांगणार आहे पुरी बनवण्याची, त्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट तयार होत नाहीत. शिवाय या पुऱ्या अतिशय खुसखुशीत तयार होतात आणि 2 ते 3 तास अशाच टम्म फुगलेल्या राहतात. सर्वात आधी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ, बेसन, साखर आणि मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि व्यवस्थित एखाद्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं. मोहन कोमट झाल्यानंतर हाताने सर्व पिठाला चांगलं 2 मिनिटं चोळून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. आता हे झाकून आपल्याला अर्धा तास तसंच ठेवायचं आहे. अर्धा तासानंतर या पिठाचे छोटे छोटे लाट्या करायच्या आणि एक मोठा गोळा तयार करायचा. आता या लाट्यांच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पण त्या पुऱ्या लाटताना कोणती काळजी घ्यावी हे मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अशाच पद्धतीने आपल्याला मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची आहे. आता दुसऱ्या प्रकारामध्ये एक मोठा गोळा घ्यायचा आणि मोठी पोळीपाटा एवढी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. ती सुद्धा मध्यम जाडीची ठेवायची आणि एखाद्या धारदार वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने ह्याच्या पुऱ्या कापून घ्यायच्या. पुरी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर या पुऱ्या तळून घ्यायच्या. इथे बघू शकता प्रत्येक पुरी अगदी टम्म फुगली गेली आहे आणि अजिबात तेलकट झाली नाही. इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत. तळल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या अगदी गुबगुबीत फुगलेल्या आहेत. कोणतीही पुरी दबली गेलेली नाही किंवा तेलकट झालेली नाही. ही पुरी तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. आतून सुद्धा बघू शकता कशी मस्त पोकळ आहे आणि तितक्यात खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणाऱ्या या पुऱ्या बनतात. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि येत्या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने पुऱ्या नक्की करून बघा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण सविस्तर रेसिपी आणि अचूक प्रमाणात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.